नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे जेम फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आज आपण खूप दिवसांनी म्हणजे व्हिडिओ बनवतोय खरं म्हणजे. आणि आज मी अपडेट देणार आहे कारण रोज तर रील्स येत आहेत. तर ज्या रील्स येतात त्यांचे आज अपडेट देणार आहे की काय इम्प्रूव्ह आहे. तर चला दाखवतो. तर इकडे सगळे आपले कोईचे बेबीज आहेत. टॉर्चचा वापर करतोय कारण काळोख आहे. त्याच्यामुळे काळोख म्हणजे दिवसच आहे, पण पूर्ण आपलं जे हे कवर केलं आहे त्याच्यामुळे काळोख आहे. तर हे बघा इथे कोळीचे बेबीज आहेत, ते बघा तिथे दिसत असतील तुम्हाला. तर आता चांगली ग्रोथ होते त्यांची आणि पटपट वाढायला लागलेत. आणि पाणी काय फिलअप करायची गरज नाही कारण पावसाने वरतून पडतोय त्याच्यामुळे भरते खाली होते, भरते खाली होते, त्याच्यामुळे ठीक आहे. तर इकडे आहेत आपले गुरामी. तर यांची काय अजून अपडेट नाही, पण जे आपले पोलार पॅरोट आहेत त्यांची अपडेट अशी आहे की ते ग्रोथ चांगले झालेत. एक मिनटं, जी पिल्लं आहेत आपली ती चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली. ते बघा तुम्हाला खालती दिसत असेल एक, हे बघा पळतोय. तर अशी चांगल्या प्रकारे ग्रोथ आहे. आणि बहुतेक आपल्या ज्या मडक्यामध्ये तिने अंडी लावलीत फिमेलने, तर ठीक आहे, तिला आपण काय त्रास देणार नाही. आणि इकडे चिकलेट आहेत. ते चिकलेट आपण जे फिमेल हे होत्या आपल्या प्रेग्नेंट होत्या, तर त्या म्हणजे ज्यांनी माऊथमध्ये अंडी होती त्यांची, तर त्यांना आपण वेगळं केलं आहे. तर आता ही बघा, ही जी व्हाईट आहे ती मला वाटतं फिमेल आहे कारण ती सगळ्यांना दूर दूर करते. तर आपण एकदा चेक करूया तिला. तर एक मिनटं. तर आपण आता हा मटका काढला आहे बाहेर. तर आतमध्ये काही असं नाही आहे. तर ती फिमेल पर्सनली चेक करावी लागेल. तर तिला आपण नंतर पकडूया किंवा आत्ताच पकडू. एक मिनटं. तर ती फिमेल आहे की मेल आहे काही कन्फर्म नाही, पण मी आत्ताच तिला चेक केले की तिच्या माऊथमध्ये अंडी नाही आहेत, पण बहुतेक शक्यतो ती घालू शकते अंडी. तर आपण ते 2-3 दिवसांनी अजून एकदा बघू. आणि इकडे आहे फायटर. तर फायटरची अपडेट एक मिनटं दाखवतो तुम्हाला. फायटरचे बेबीजसुद्धा चांगल्या प्रमाणात मोठे आहे बघा. इथे व्हाईट आहेत आणि तिथे थोडेफार आहेत. हा बघा सगळ्यात मोठा फायटरचा बेबी. तर त्यांची ग्रोथसुद्धा चांगली आहे. आणि इकडे सुद्धा बघा, इकडे सुद्धा गोल्डफिशची ग्रोथ आता मोठी होत चालली पटपट. आणि यात जे मॉली होते ते आपण सगळे याद केलेत. ही रील नाही बनवली आपण कारण बोललो डायरेक्ट ब्लॉगच बनवू. तर यात आपण टाकले सगळे मॉली. आणि जे गप्पीज होते ते गप्पीज आपण सगळे यात शिफ्ट केलेत. तर ते बघा दिसत असतील तुम्हाला. तर आपण तिकडे सगळे गप्पी आहेत ते शिफ्ट केलेत. आणि इकडे तर चिलापी आहे, तर ते काय लवकर वरती येत नाहीत. आणि इकडे आपली कोळंबी आहे. तर आपण ते शिफ्ट का केलेत त्याचं एक कारण आहे. कारण हे बघा खूप सारे जे बेबीज आहेत ते इथे तयार झालेत, म्हणजे ब्रीड झालेत. ते बघा तिकडे आहे, इकडे हे बघा इकडे आहेत, नंतरला तिकडे आहेत. तर अशा भरपूर बेबीज तयार झाल्यामुळे आपण शिफ्ट केलेत त्यांना. आणि इकडे एलिगेटर गार आहे, तो पण दाखवतो. हा बघा. तर असा हा आपला एलिगेटर गार. तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा, आपल्याला हा सेल करायचा आहे. तर कोणाला पाहिजे असतील म्हणजे पाहिजे असेल तो तर सांगा. आणि आपण आता काय केलं, यात जे हे होते सकर, तर ते सकर अर्धे इकडे ठेवलेत आणि अर्धे आपण त्या टँकमध्ये, ते दाखवतो मी. आणि इकडे आहे आपली एंजलची पेर. तर अजून तरी काय तिने एग्स वगैरे दिले नाहीत, तर ठीक आहे. आणि इकडे आपण 2 फिमेल, एक ही इथे आहे, ती चिकलेटची फिमेल आहे. आणि ही सुद्धा इकडे चिकलेटची फिमेल आहे. हे बघा तुम्हाला ब्ल्यू दिसत असेल. तर या दोघांना आपण वेगवेगळे ठेवले कारण एकमेकाची अंडी किंवा एकमेकाचे पिल्ले खाऊ नये म्हणून. आणि दुसरे जे आपले येल्लो कलरची जे चिकलेट आहे ती ब्रीड झालेली ऑलरेडी. तर ती इथे, तर तिची फिमेल जी होती ती डेड झाली, कशी काय माहिती नाही. तर ती डेड झाल्यामुळे ते एक आपला लॉस. आणि या इकडं फ्लोरॉन आहे,
हा इकडे एक फ्लोरॉन आहे आणि इकडे शॉर्ट बॉडी फ्लोरॉन आहे. आणि इकडे बघा हा एक सकर आणि अजून कुठे गेला, हा इकडे एक सकर आहे. तर असे 2-3 काय आहेत ते इथे टाकलेत. आणि बाकीचे आपले हे बघा, त्यांना वाटते फूड टाकायला आले होते. आता फूडचा टाईम झाला आहे, त्यांना फूड टाकू आपण. तर हे सगळं आपली इथली ब्रीड स्वतःची, म्हणजे आपण स्वतः वाढवलेली ब्रीड आहे ही, कुठून आणलेली नाही आहे. आणि इकडे सगळे ते आपले हे आहेत, तिकडच्या साईडने दाखवतो म्हणजे लवकर दिसतील. हे बघा इकडून सगळे दिसतात आपले टीन फॉईल बार्ब वगैरे. आणि सगळे कोई म्हणजे जेवढे राहिलेत तेवढे. आणि इकडे आहेत रोजी बार्ब. तर ते आज आपण देणार आहे चिकण्या काकांच्या इथे, तर सेल आउटसाठी. आणि त्यात मग एकच पोलार पॅरोट राहील, मग त्याला आपण दुसरीकडे शिफ्ट करू. तर ठीक, अपडेट अशी एवढीच होती. बोललो बरेच दिवसांनी ब्लॉग बनवते, कारण बरेच दिवस बनवले नाही ब्लॉग त्याच्यामुळे. आणि बदकं आपली आता बाहेर पूर्ण खुले असतात, कारण दरवाजे उघडल्या गायब होतात. तर ते गेलेत बाहेर सगळे बदकं. आणि इकडे ही आपली झाडं. आणि वरती आपण लावले अननस 7, परत शेवग्याचं झाड लावले, म्हणजे फांदे आणून लावले. परत इथं अनंताचं हे बघा, ही जी काठी दिसते ती अनंताची झाडाची आहे, तिथे पण एक मध्ये आहे. परत ही कुठेतरी झाडं आणून लावलेत. आणि बाकीची तिकडे वांग वगैरे सगळं आहे. तर ठीक. आणि ते बघा आपली केळीची झाड ग्रोथ होते. तर ठीक आहे. आणि हे आपलं चिकू. तर व्हिडिओ बनवण्याचा हेतू असाच होता की खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही आणि तुम्हाला अपडेटसुद्धा दिली नाही त्याच्यामुळे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, काय मला चेंजेस करावे लागतील ते नक्की सांगा कमेंट करून. आणि खूप जण कमेंट करत नाहीत, तर प्लीज कमेंट करून सांगा की मी काय करू शकतो इथे अजून. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.